नमस्कार मित्रांनो, लर्न विथ रोहिणी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC स्टेनोची जी रिक्रुटमेंट निघाली होती त्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. लघुलेखन आणि टंकलेखन यांसाठी या परीक्षेसाठी हॉल तिकीट उपलब्ध झालेलं आहे. तर परीक्षा कधी, त्याचं टायमिंग काय, कुठल्या तारखेला आहे आणि तसंच हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं, अशी सगळी इन डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लर्न विथ रोहिणी या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असे भरतींबद्दलचे नोटिफिकेशन्स अपडेट सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोचत राहतील. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जसं आता आपण स्क्रीनवर पाहू शकतो, प्रसिद्धीपत्रक विषय लघुलेखन आणि टंकलेखन चाचणी प्रवेश प्रमाणपत्राबाबत इथे तुम्हाला वेळापत्रक दिलं आहे आणि हॉल तिकीटचं लिंकसुद्धा दिलं आहे की कुठल्या लिंकवर जाऊन तुम्हाला हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करायचं आहे. तर जसं आता आपण स्क्रीनवर पाहू शकतो, 14 व 18 एप्रिल या 2 दिवशी तुमची जी आहे MPSCची जी स्टेनो टायपिंगची एक्झाम आहे ती होणार आहे. त्याप्रमाणे आपण बघू शकतो की चाचणी प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्र आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या https://mpsconline.government.in या वेबसाईटवर, म्हणजे या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेलं आहे. तिथून तुम्हाला तुमचं लॉगिन ID पासवर्ड टाकून तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. आता पाहूया आपण जाहिरात क्रमांक, परीक्षेचा दिनांक आणि वेळ काय. तर जसं आपण पाहू शकतो की जाहिरात क्रमांक 39/2022 आहे. त्याप्रमाणे लघुलेखनचे उच्च श्रेणी होतं मराठीसाठी. त्याची एक्झाम ही 14 एप्रिल रोजी आहे आणि टायमिंग काय आहे, वेळ काय आहे, सकाळी 8:30 ते 10:30. त्यानंतरचं जाहिरात क्रमांक 41 होतं, लघुलेखन निम्न श्रेणी मराठी स्टेनोसाठी होतं. पहिले जे होतं ते मराठी स्टेनो उच्च श्रेणी हायर ग्रेडसाठी होतं, हे लोअर ग्रेडसाठी आहे. त्याचं टायमिंगसुद्धा त्याच दिवशी आहे, 14 एप्रिलला आहे, त्याच तारखेला आहे आणि दुपारी 12:30 ते 2:30 या दरम्यान आहे. त्यानंतर लघुलेखनचं जे आहे 43 जाहिरात क्रमांक लघु टंकलेख मराठी यासाठी सुद्धा 14 एप्रिल रोजी एक्झाम आहे आणि दुपारी 4:30 ते 6:30 या दरम्यान आहे. तर पहिले 3 संवर्गांसाठी जी परीक्षा आहे 14 एप्रिल रोजी 3 स्लॉट्समध्ये इथे झालेली आहे. त्यानंतर लघुलेखन उच्च श्रेणी हायर ग्रेडमध्ये इंग्रजी स्टेनो याची एक्झाम आहे ती 18 एप्रिल रोजी होणार आहे, सकाळी 8:30 वाजता. तसेच जाहिरात क्रमांक 42 यामध्ये लघुलेखक निम्न श्रेणी म्हणजे लोअर ग्रेडमध्ये त्याच तारखेला 18 एप्रिल रोजी दुपारी 12:30 ते 2:30 या दरम्यान होणार आहे. आणि जी शेवटचं जे संवर्ग आहे लघु टंकलेखक इंग्रजी यामध्ये जी एक्झाम परीक्षा आहे ती 18 एप्रिल 2024 म्हणजेच 18 एप्रिलला दुपारी 4:30 ते 6:30 या दरम्यान होणार आहे. 14 एप्रिलला तुमचे जे मराठी जे आहेत लघुलेखक किंवा लघु टंकलेखक मराठी स्टेनोचं त्यांची एक्झाम आहे आणि 18 एप्रिलला लघु टंकलेखक किंवा लघुलेखक जे हायर ग्रेड किंवा लोअर ग्रेडमध्ये इंग्लिश टायपिंगचे जे आहेत स्टेनोची त्यांची एक्झाम आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही कुठल्या पदासाठी अर्ज केलेला आहे तर त्याप्रमाणे तुमची कधी कुठल्या दिवशी एक्झाम आहे ते तुम्हाला व्यवस्थितरित्या चेक करायचं आहे. त्यानंतर इथं त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेले आहेत, गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. चाचणी कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रिंट केलेलं तुम्हाला मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणं अनिवार्य आहे. तुमच्याकडे हॉल तिकीट कंपल्सरी पाहिजे आहे. त्या दिवशी काही आंदोलन, मोर्चे किंवा वाहतूक समस्या अशा काही आपत्कालीन स्थितीमध्ये समस्या उद्भवू शकतात, म्हणूनच तुम्हाला परीक्षा केंद्राच्या इथे तुम्हाला 1.5 तास पहिले म्हणजे परीक्षा सुरू होण्याच्या 1.5 तास अगोदर तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे. त्यानंतर चाचणी कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना चाचणी कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. जर तुम्हाला लेट झालं इन केस तर तुम्हाला तिथे प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला अगदी परीक्षा सुरू होण्याच्या 1 ते 1.5 तास आधी पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला कुठल्याही हॉल तिकीट डाउनलोड करताना जर तुम्हाला कुठल्याही समस्या असेल किंवा डाऊट्स असतील
तर तुम्ही या वेबसाईटवर जाऊन किंवा या कॉन्टॅक्ट नंबरवर जाऊन त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर आता राहिला प्रश्न तो आपण हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं ते पाहूया. तर जसं आता आपण पाहू शकतो की त्या वेबसाईटवर गेल्यावर इथे तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड ईमेल और तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो इथे मेन्शन करायचा आहे. तुमचा पासवर्ड मेन्शन करायचा आहे इथे आणि तुमचा एंटर द टेक्स्ट इथे जो शो होईल, माझा आता सध्या दिसत नाही तर नेटवर्क प्रॉब्लेममुळे असं होऊ शकतं. तर तिथे तुम्हाला जो इमेज किंवा जो टेक्स्ट असेल तो तिथे टाईप करायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यावर तुमचं हॉल तिकीट आहे आता तिथे शो झालेलं आहे मित्रांनो. तर जसं आपण पाहू शकतो इथे जो तो टेक्स्ट दिलेला आहे, कॅप्चा कोड दिलेला आहे तो तिथे मेन्शन करायचा आणि लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यावर तुमच्यासमोर तुमचं हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे. त्याचं तुम्हाला स्नॅपशॉट किंवा ते डाउनलोड करून ठेवायचं आहे आणि त्याची व्यवस्थितरित्या 2 प्रिंट तुमच्याकडे राहू द्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपण MPSCच्या हॉल तिकीटबद्दल माहिती घेतली. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करा. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.